नमस्कार. आपण मनाचे श्लोक बघत आहोत, पण नुकतीच येणारी अक्षय तृतीया जी आहे तिचा थोडासा त्या सणाचा आपण थोडा विचार करूयात. अक्षय तृतीया म्हणजे तृतीय दिवशी येते आणि अक्षय म्हणजे न तुटणारे अक्षय असणार असं ते. आणि ते म्हणजे अविनाशी आहे, शाश्वत आहे. म्हणून तर या दिवशी हा 3:30 मुहूर्तातला मुहूर्त म्हणून समजला जातो. आणि या दिवशी लोक सोनं पण खरेदी करतात, नाही का. अतिशय महत्वाचा दिवस आहे अक्षय तृतीया. मग त्या दिवशी त्या वेळेला काय काय गोष्टी घडलेल्या आहेत त्या आपण थोड्याशा बघूयात, कारण आपल्या वैदिकांनी आपल्याला खूप छान सांगून ठेवलेलं आहे. खूप वर्णन आहे ग्रंथांमध्ये, खूप आहे. आपल्या वैदिक अभ्यास केला तर त्या गोष्टी आपल्याला कळतील. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की अक्षय तृतीया म्हणजे तृतीयेला येते म्हणून तिसरा दिवस, आणि अखंड सौभाग्य असावं, न तुटणारे असं. आणि म्हणून त्या दिवशी महत्वाच्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे परशुराम जयंती, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे त्रेतायुगाचा आरंभ झालेला आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे जैन धर्माच्या लोकांचा आज उपास सुटतो. ह्या गोष्टी ह्या घडलेल्या आहेत, म्हणून हा महत्वाचा दिवस मानला जातो. त्याच वेळेला अजून एक गोष्ट सांगितली जाते की भगवान श्रीकृष्णांनी ज्या वेळेला पांडव वनवासात होते त्यावेळेला द्रौपदीला अक्षय पात्र दिलेलं होतं. आणि कारण त्यांची जेवणाच्या खाण्यापिण्याची सोय खूप करायला त्यावेळेला अडचणीची गोष्ट होती, आणि म्हणून त्यांनी तिला त्याची पूर्तता होईल म्हणून अक्षय पात्र दिलेलं होतं. हे ह्याच अक्षय तृतीयेच्या दिवशीच. आणि म्हणून हा दिवस इतका महत्वाचा आहे. तसाच शुभ आणि अनुष्ठान, शाश्वत सौभाग्य असं मिळण्याचा हा दिवस आहे. याला परशुराम जयंतीचं महत्व आपण पाहूयात आता, कारण ती खूप महत्वाचा दिवस आहे. तो 6वा अवतार आहे परशुराम. आपण मागे दशावतार बघितले, त्याच्यामध्ये हा परशुराम अवतार आपण बघितलेला आहे. जमदग्नी आणि रेणुका, जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता यांचा हा पुत्र परशुराम. तो अतिशय जमदग्नी वडिलांचा लाडका, म्हणजे जमदग्नींचा लाडका. आणखीन अतिशय बुद्धिमान पुत्र, तसेच अतिशय तेजस्वी असा हा तेजसंपन्न होता. नंतर त्याला असं म्हटलेलंच आहे बघा, अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमंश्च विभीषणा कृप परशुरामश्च सप्तैते चिरजीविना. हे सगळे जे 7 आहेत ते कसे चिरंजीव आहेत, आणि म्हणून ते सतत आपल्याला आपली ती कामं ते करत असतात. आणि आपल्याला ते दिसत नाहीत, पण ते त्यांची कामं चालू आहेत, कारण ते संस्कृतीचं रक्षण करत असतात. अशा प्रकारे ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज एकत्र असलेले हे परशुराम अत्यंत आज्ञाधारक असे होते. त्यावेळेला कातवीर्य राजाचं राज्य चालू होतं, आणि कातवीर्य राजांनी एक दिवशी जमदग्नींच्या आश्रमामध्ये येऊन त्यांची गाय चोरून नेली. आणि हे जेव्हा जमदग्नींना कळलं तेव्हा त्यांनी आपल्या परशुरामाला सांगितलं. पण त्या क्षणी क्रोधित होऊन परशुराम कातवीर्याचा वध केला. आणि मग वडिलांना कळल्यानंतर जमदग्नी म्हणले की तू त्यांचा मनुष्यवध केलेला आहेस आणि तुला आता तपश्चर्या करावी लागेल, म्हणून तू तपश्चर्या करायला इथून निघून जा. ते तपश्चर्या करायला गेले, आणि त्यांनी इतकी तपश्चर्या केली की तपश्चर्या केल्यानंतर त्यांनी 21 राजांना कंठस्थान घातलं. 21 ठिकाणी त्यांनी क्षत्रिय लोकांना हत्या केली, त्यांना म्हणजे त्यांच्याकडनं राज्य सोडवून घेतली. आणि अशा वेळेला ते करत असताना इकडे कातवीर्याच्या आश्रमामधल्या लोकांना आली, आणि त्यांनी काय केलं, जमदग्नींना येऊन तिथे त्यांच्या आश्रमात येऊन नासधूस केली आणि त्यांना ठार केलं. त्याच्याबरोबर त्यांचंच पण ते दृश्य सगळं बघून रेणुका खूप दुःखी झाली. आणि मग रेणुका दुःखी झालेली बघल्यानंतर तिथे परशुराम आले, आणि मग रेणुकाने आपलं दुःख सगळं परशुरामाला सांगितलं. आणि मग त्यांनी त्यावेळेला त्यांना जे झालेलं दुःख होतं त्याच्यामध्ये त्यांनी ते क्षत्रियांना कंठस्नान घातलेलं आहे. आणि रेणुका सुद्धा त्या क्षणी आपल्या पतीबरोबर स्वर्गवासी झाली. अशी सगळी गोष्ट ही ऐकत असताना परशुरामांनी ज्या वेळेला हे 21 ठिकाणी निक्षत्रिय केले होते सर्व, त्यावेळेला ती जी जमीन होती ती जमीन, कारण या दिवशी दान धर्माचं पण खूप महत्व आहे, तर त्यांचे जे गुरु होते परशुरामांचे, त्यांनी त्याला ती दान मागितली.
आणि म्हणून परशुरामांनी सगळी जिंकलेली आपली भूमी ही कश्यपांना म्हणजे आपल्या गुरूंना दान केली. म्हणून या दिवशी दानधर्माचं पण खूप मोठं महत्व आहे. त्याचप्रमाणे ते स्वतः दानशूर होते. रामांच्या अवतारमध्ये बघितलं तर एकदा त्यांनी सुद्धा परशुरामांचा पराभव केलेला आहे. म्हणजे इतके हे असून सुद्धा नंतर एक दिवशी त्यांना द्रोण भेटले आणि द्रोणाचार्य म्हटले की परशुरामा तू आता आम्हाला पण तू काहीतरी दिलं पाहिजेस. त्यावेळेला ते म्हणले की आता माझ्याजवळ काही शिल्लक राहिले नाहीये, मी सगळं दान देऊन टाकलेलं आहे. त्यावेळेला द्रोणाचार्य म्हणले की तुझ्याजवळ 3 शस्त्र अजून बाकी आहेत, आम्हाला विद्या देतील. मग त्यांनी द्रोणांना विद्या दिली, नंतर भीष्मांना विद्या दिली आणि कर्णाला, अशा 3 जणांना त्यांनी आपलं जे त्यांनी मागितलं ते त्यांना दिलेलं आहे. म्हणजे ते आम्हाला तू शिकव असं त्यांनी सांगितलं होतं. आणि म्हणून ज्या वेळेला पृथ्वी निक्षत्रिय केली आणि कश्यपांना दान केली त्याच वेळेला सर्वात मोठी गोष्ट घडली की काही आपण मिळवलेलं असलं तरी ते भगवंताला दान करावं. आणि म्हणून त्याच्यामुळेच झालेलं आहे आणि त्यांच्या शक्तीनेच झालेलं आहे, हे गोष्ट कधीही विसरू नये. भारतीय संस्कृतीची अपेक्षाच मुळी अशी आहे की या दिवशी आई आणि वडिलांना तीर्थस्थानी मानून त्यांचं पूजन करून त्यांच्या आपल्या घराण्यामध्ये जे जे कोणी कोणी आई वडील असतील त्यांनी प्रत्येकाने आपली ही परंपरा चालू ठेवावी. आणि त्याचप्रमाणे परशुरामांनी ज्या वेळेला वेदांचं अध्ययन बंद झालं होतं, सगळीकडे स्वाध्याय बंद झाला होता, दैवी वाङ्मय कुठेही दिसत नव्हते, सर्वेकडे भोगवाद पसरला होता, अशा काळामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि म्हणून एका दृष्टीने संस्कृतीचं खूप मोठं जडणघडण करण्याची वेळ परशुरामांवर आली होती आणि ते त्यांनी केलेले आहे. भारतीय संस्कृतीची मोठी जडणघडण त्यांच्याकडनं झालेली आहे. वेदांचं अध्ययन परत त्यांनी सुरू केलेलं आहे. म्हणून अतिशय शाश्वत सफल आणि सौभाग्य देणारे अशी ही अक्षय तृतीया आहे, अशी ही परशुराम जयंती आहे. आणि म्हणून या दिवशी स्त्रिया सुद्धा एकमेकांना आपलं हळदी कुंकू लावून सौभाग्य वाढीचा आशीर्वाद घेतात. म्हणून अक्षय असलेली अशी ही अक्षय तृतीया आपण सगळ्यांनी आनंदाने साजरी करूयात आणि परशुरामांची आठवण काढूयात आणि त्यांना कोटी कोटी नमस्कार करूयात. एवढं बोलून मी माझं पुष्प भगवंताजवळ अर्पण करते आणि तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते. नमस्कार.